तसेच आम्हाला कळ साहेबांनी जी संधी दिलेली आहे इथं कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कळ साहेबांना मी त्यांचे आभार मानू इच्छितो आणि तुमच्यातर्फे मी सगळ्या भावांसाठी एक दोन ज्या कविता माझ्या सुचलेल्या आहेत त्या मी त्यांना बोलू इच्छितो. रक्षाबंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हात तुझ्या भाऊराया. अगदी परल्याच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ भाऊराया. माझ्या जीवनाचा हरेक क्षण तुझ्या रक्षणासाठी भरलेला असेल भाऊराया. राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तो सदैव उरलेला असेल भाऊराया. रेशीम धाग्यात रंग आहे प्रेमाचा, वात्सल्य आपुलकी आणि जिव्हाळ्याचा. दादा तू नेहमी आनंदात राहा, दादा तू नेहमी आनंदात राहा, यशाचे शिखर गाठत राहा, हीच इच्छा. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर मी दादासाठी विनंती करतो त्यांनी दोन शब्द म्हणून कविता माझ्या सुचलेल्या आहेत त्या मी त्यांना बोलू इच्छितो. रक्षाबंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हात तुझ्या भाऊराया. अगदी परल्याच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ भाऊराया. माझ्या जीवनाचा हरेक क्षण तुझ्या रक्षणासाठी भरलेला असेल भाऊराया. राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तो सदैव उरलेला असेल भाऊराया. रेशीम धाग्यात रंग आहे प्रेमाचा, वात्सल्य आपुलकी आणि जिव्हाळ्याचा. दादा तू नेहमी आनंदात राहा, दादा तू नेहमी आनंदात राहा, यशाचे शिखर गाठत राहा, हीच इच्छा. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर मी दादासाठी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द म्हणून व्यक्त करावा. मी डॉक्टर संजय आता भाडे सरांनी एक उत्कृष्ट असं आपल्याला रक्षाबंधन निमित्त दोन कविता म्हणून दाखवल्या आणि भावांनी बहिणीच्या प्रती कसं प्रेम असतं ते व्यक्त केलेले त्या कवितामधून त्यांनी आठवण. आम्ही नेहमीच महिलांचे जे गुन्हे असतात, तक्रार असतो, नेहमी त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. कुठेही हद्दीमध्ये कोणत्याही बहिणीला आमची गरज पडली तर आम्हाला नुसतं कॉल करा, आम्ही 5 मिनिटाच्या आत प्रत्येक महिलांना तिथं हजर राहून तिला मदत करत असतो. नेहमी कोणालाही गरज पडली महिलांना आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या नाशिक शहरामध्ये ते 112 हा क्रमांक असतो, त्याच्यावर कॉल करा. 5 मिनिटाच्या आपले जे पोलीस बांधव आहे ते तिथं पोहोचतात आणि मदत करत असतात. पुन्हा विशेष म्हणजे दामिनी पथक आहे आपल्याकडे, ती महिला येतात, दामिनी पथक ती मदत करत असतात. नेहमी आम्ही समाजासाठी, बहिणींसाठी, भावांसाठी नेहमी आम्ही रस्त्यावर असतो, रोडवर असतो, नेहमी मदत करत असतो. हे आमचं कर्तव्य जे आम्ही नेहमी पार पाडत असतो. जर आपल्याला काही आवश्यकता असली तर नेहमी 112ला कॉल करा, पोलीस स्टेशनला कॉल करा. आणि हा आपला उपक्रम अतिशय खूप असा उपक्रम आहे, असे समाजाने पुढे यायला पाहिजेत आणि असे नवीन नवीन उपक्रम राबवला पाहिजे. तर मी आपल्या सर्व संस्थेचे मी आभार मानतो आणि पोस्टेच्या वतीने, पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आपले इथं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद. जाधव सरांनी खूपच चांगलं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि मी सगळ्या महिलांना तुमच्यासोबत जे आपल्या आज महिला उपस्थित राहू शकल्या नाही त्या सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचा की पोलीस नेहमी जनतेच्या पाठीशी आहे आणि महिलांसाठी ते नेहमी धावून येणार आहेत. आणि जसं सरांनी सांगितलं की महिलाच्या एका कॉलवर आणि जास्तीत जास्त सर्वांचं लक्ष महिलांकडेच आहे. तुमच्या तक्रारीची नेहमी दखल घेतली जाईल. जाधव सरांनी आपल्याला शब्द दिला आहे आणि असं सर्व पोलीस अधिकारी आणि कळसाहेब असं आणि सगळे तिथले पोलीस आयुक्त असतो सर्वांचा आपल्याला मार्गदर्शनासाठी 112 नंबर दिलेला आहे. तरी सर्वांना भविष्यात जर कधी अडचण असेल तर जाधव सर सारखे अधिकारी आणि कळसाहेबांसारखे अधिकारी आणि सर्व टीम आपल्याला नेहमी मदत करेल. तर मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो की आम्हाला कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिली. त्याबद्दल आमच्या अमृतकल बहुउद्देशीय सहभागी संस्था यातर्फे आणि आमच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो. धन्यवाद.